ओम शांति। ओम शांति। ये बाबा की 12/11/2022 की मुरली है। मीठे बच्चे, एक दो को दुख देना घोस्ट का काम है। तुम्हें किसी को भी दुख नहीं देना है। राम राज्य में यह घोस्ट अर्थात रावण होता नहीं। आज का प्रश्न है, तुम बच्चों को किस बात में मूर्छित नहीं होना है, खुशी में रहना है। उत्तर है, कोई बीमारी आदि होती है तो मूर्छित नहीं होना है। अगर देह अभिमान में लटके हुए हैं, अपने को आत्मा नहीं समझते, सारा दिन देह में ध्यान है तो जैसे कि मरे पड़े हैं। बाबा कहते, बच्चे तुम योग में रहो तो दर्द भी कम हो जाएगा। योग बल से दुख दूर होते हैं, बहुत खुशी रहती है। कहा जाता है, अपनी घोट तो नशा चढ़े। कर्म भोग को कर्म योग से हटाना है। आज का गीत है, तूने रात गवाई सोए के, दिन गवाया खाए के। अच्छा, मीठे मीठे सिकिन दे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप को नमस्ते नमस्ते नमस्ते। हजार भुजाओं वाला बाप मेरे साथ है। धारणा के लिए मुख्य सार है। धारणा की पहली पॉइंट, ज्ञान की बुलबुल बन ज्ञान की टिकलू टिकलू कर सबको कब्र से निकालना है। ये शरीर देह माना कब्र है, जिसमें आत्मा अज्ञानता में सोई हुई है। जिस आत्मा को ज्ञान देकर उस देह से जागृत करना है, माता पिता का शो करना है। दूसरी पॉइंट है, अपने अंदर कोई भी भूत प्रवेश होने नहीं देना है। मोह का भूत भी सत्यानाश कर देता है, इसीलिए भूतों से बचना है। एक बाप से बुद्धियोग लगाना है। आज का वरदान है, बेहद के अधिकार की स्मृति द्वारा अपार खुशी में रहने वाले सदा निश्चिंत भव। आजकल दुनिया में किसी को रिवाजी अधिकार भी मिलता है तो कितनी मेहनत करके उस अधिकार को लेते हैं। आपको तो बिना मेहनत के अधिकार मिल गया। भगवान का बच्चा बनना अर्थात अधिकार लेना, मेरा माना और अधिकार मिला, तो वाह मैं श्रेष्ठ अधिकारी आत्मा। इसी बेहद के अधिकार की खुशी में रहो। यह अविनाशी अधिकार निश्चित ही है, और जहां निश्चित होता है वहां निश्चिंत रहते हैं। आज का स्लोगन है, सर्व की दुआओं से तीव्र गति की उड़ान भरो तो समस्याओं के पहाड़ को सहज ही क्रॉस कर लेंगे। सर्व की दुआओं से तीव्र गति की उड़ान भरो तो समस्याओं के पहाड़ को सहज ही क्रॉस कर लेंगे। ओम शांति। ओम शांति। आज मन्याडी खोऱ्यातील जे काही कोहिनूर आहे, या सदरामध्ये आज आपल्याला एक अध्यात्म काय असतं, अध्यात्म समाधानासाठी किती महत्वाचं आहे, हा संदेश आपल्या जीवनाला आराध्य मानलेले किंवा आपल्या जीवनाला श्वास मानलेले याच आमच्या मन्याड खोऱ्यातील शिराडोन निवास येथील आमच्या ज्योती बहिणजी आज आपल्याला या ठिकाणी संवाद साधणार आहेत। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय
विश्वविद्यालय मुख्यालय माउंट आबू राजस्थान, मुख्य शाखा कैलासनगर नांदेड आणि उपशाखा कंधारच्या संचालिका ब्रह्मकुमारी प्रजापिता ब्रह्मकुमारी ज्योती बहनजी आपल्याशी या ठिकाणी संवाद साधण्यासाठी तयार आहेत. कारण या भौतिक सुविधेच्या किंवा भौतिक माणसाला किती गरजा आवश्यक नाही, पण माणसाची फॅशन झालेली आहे की जे लागतं मानवाच्या शरीराला ते सोडून इतर काही मानव हव्यासापोटी त्याच्या मागे धावत आहे. पण आमच्या ज्योती बहनजी हा त्यागमूर्ती आहे. त्या चंदनासम समाजासाठी झिजून आपल्याला या ठिकाणी अध्यात्माचा जो काही प्रसार आणि प्रचार आहे बाबाजी यांच्या भक्तीने म्हणा किंवा बाबाजीच्या अध्यात्माने या ठिकाणी ते या आमच्या मनाळ खोऱ्यामध्ये करत आहेत. खरंच आमच्या मनाळ खोऱ्यातली या कोहिनूर आहेत आणि या कोहिनूरशी आपल्याला संवाद करायचा आहे. नमस्कार बहनजी. आजच्या दिवशी आज योग आहे आणि या योगानिमित्त आज आम्ही आपल्याशी संवाद करण्यासाठी आलेलो आहोत. तर पहिला प्रश्न माझा आहे की तुम्ही जो काही अध्यात्म हे क्षेत्र निवडलेलं आहे ते क्षेत्र तुम्हाला कोणी प्रवृत्त केलं का तुमच्या आतून किंवा तुमच्या मनानं तुम्हाला सांगितलं की तुम्ही या क्षेत्राकडे पहिल्या प्रथम कसे वळला? सर्वांना प्रथम नमस्कार. ओम शांती. तर सांगायचं म्हटलं तर लहानपणापासून मी ज्या सानिध्यात वावरले तर ते आध्यात्मिक वातावरण होतं. एक मध्यमवर्ग कुटुंबामध्ये ज्या ठिकाणी अध्यात्ममय वातावरणामध्ये मी घडलेली आहे, त्यामुळे सुरुवातीपासून माझ्या मनामध्ये एक जिज्ञासा होती की मला माझ्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं करायचं. परंतु जीवनाचं कुठलं ध्येय किंवा लक्ष नव्हतं. रेग्युलर प्रमाणे शिक्षण वगैरे घेत होते, पण तरी एक कुठली तरी एक काहीतरी वेगळं करण्याचं एक मानस म्हणा, एक विचार म्हणा, एक उद्देश किंवा एक लक्ष सतत माझ्या मनामध्ये राहायचं. परंतु ते वेगळं काय असतं किंवा काय याच्याबद्दल मला पूर्णपणे जागृती नव्हती. परंतु ज्यावेळेस आमचे आई वडील स्वतः ह्या आध्यात्मिक केंद्राशी जोडले आणि ज्यावेळेस ते रेग्युलर ह्या क्लासमध्ये जाऊ लागले तर गेल्यानंतर मला पण एकदा जिज्ञासापोटी त्यांनी ते पाठवलं. लहान मुलांचं तिथं बाल व्यक्तित्व शिबिर टाईपचा कार्यक्रम ठेवला होता. तर त्या निमित्तानं मी ते क्लासेस तिथे जॉईन केले आणि क्लासेस जॉईन केल्याच्या नंतर मला कुठेतरी जसं प्रत्येक मनुष्य हा जिज्ञासू प्रवृत्तीचा असतो, आत्मा ही ज्ञान स्वरूप आहे, तर मलाही एक प्रकारे त्या ज्ञानाच्या सखोल जाण्याची जिज्ञासा निर्माण झाली. आणि पूर्वीपासून एक अध्यात्माची खेच म्हणा, एक आवड म्हणा, त्याच्यामुळे जसं जसं मी हे ज्ञान ऐकायला लागले, म्हणजे वयाच्या जवळपास 14 ते 15 वर्षी मी हे ज्ञान ऐकले जवळपास. मग त्यावेळेसपासून मला जसं ज्ञानाच्या गहराईमध्ये मी गेले तर मला वाटलं की मी जे काही जीवनामध्ये शोध घेत आहे तर हा शोध हेच आहे आणि या माध्यमातून मी खूप काही जनसेवा करू शकते. कारण जसं म्हटलं जातं की मनुष्य हा समाजाचा घटक आहे, तर समाजात जन्म घेतल्यानंतर समाजाप्रती त्याचं काही ऋण आहे आणि ते ऋण जर मला व्यक्त करायचं असेल तर हे आध्यात्मिक संदेशाच्या मार्फत किंवा आध्यात्मिक जीवनाच्या शैलीद्वारे मी समाजाला जे काही यथाशक्ती करायचा प्रयत्न करेल किंवा देऊ शकेल, तर हे त्यासाठी एक स्टेज म्हणा, एक माध्यम मला व्यवस्थित वाटलं आणि त्यानुसार मी हे जीवन आध्यात्मिक जीवनामध्ये समर्पित होण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या युगामध्ये माणूस भौतिक सुविधेच्या मागे लागलेला आहे. कारण शिक्षण पूर्वी ज्ञान मिळवण्यासाठी घ्यायला जायचं, पण आज अशी परिस्थिती बदलली आहे की फक्त ज्ञान मिळाल्यानंतर मला कोणती उंची नोकरी मिळेल का, पैसे जास्त मिळेल का, या भावनेपोटी माणसं ज्ञानाच्या मागे लागण्यापेक्षा पैसे कमवण्याच्या मागे लागलेत. आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही जो अध्यात्माचा जो क्षेत्र निवडलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही माउंट आबूला गेला असाल, मग त्या ठिकाणी जे तुम्ही क्षेत्र निवडलं त्यावर तुम्ही समाधानी आहात का? निश्चितच मी संपूर्ण याच्यामध्ये समाधानी आहे आणि माझं जे जीवनाचं ध्येय किंवा उद्देश होतं की जे काही वेगळं करण्याचं, निश्चित मला ते मिळालंय आणि त्याच्यामध्ये मी 100% सॅटिस्फाय आहे आणि त्या माध्यमातून मी जास्तीत जास्त आध्यात्मिक संदेश देण्याचं कार्य सुचारू रूपाने करेल असं मी मनाशी दृढ संकल्प करते.
आपण वेळ देतो. कोणताही माणूस विचार करतो की बाबा वेळ मिळाल्यानंतर त्या वेळेचा उपयोग सदुपयोग हा पैशात कन्वर्ट होतो का. पण तुम्ही तर आता समाजासाठी स्वतःला वाहून घेतलं. मला तर वाटतं तुम्ही 24 तास यामध्ये आहात. मग 24 तास तुम्ही सेवा देताना तुम्हाला कधी वाटलं का नाही की आपण अर्थ काही जमा करावा, पैसा जमा करावा किंवा काही पैशाचं मागे लागावं, धन दौलत घ्यावी, प्लॉटिंग घ्यावं, असं तुमच्या डोक्याला किंवा डोक्यामध्ये कधी विचार आला का? निश्चितच नाही. कारण असं म्हणता येईल की ज्यावेळेस मी ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जोडले आणि जबाबदार म्हणून मला या ठिकाणी सेंटरची जबाबदारी देण्यात आली, तर त्या ज्यावेळेस मी ईश्वरीय ज्ञानामध्ये आगेकूच करत गेले तर त्यानुसार ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत, सामग्री आहेत, ते आपोआप जुटत गेल्या. आणि जीवनाचं उद्दिष्ट म्हणजे केवळ पैसाच कमवणे नसून एक श्रेष्ठ कर्माची पुंजी, अनेक आत्म्यांची दुआ कमवणं, तर हे सर्वश्रेष्ठ धन मी समजते. आणि हे ईश्वरीय ज्ञानातून त्याबद्दलच मार्गदर्शन केलं जातं की जे अविनाशी आहे, कधी न संपणार आहे, ते धन आपल्याला मिळवायचे. आणि तुम्ही बोललेला प्रश्न बरोबर आहे. कारण आजच्या काळामध्ये जगत असताना जी महागाई वाढलेली आहे, तर यामध्ये आर्थिक गोष्टीसाठी पैसा हा एक महत्वाचा घटक आहे. परंतु आध्यात्मिक संदेश असा सांगतो की पैसा ही काळाची गरज आहे, पण पैसा हा सर्वस्व नाही. मग ज्यावेळेस आवश्यक गोष्टीनुसार तो पैसा जर आपल्याला मुबलक प्रमाणात मिळत आहे आणि त्यानुसार आपल्या त्या योग्य ते कार्य होत असेल, तर निश्चितच मला असं वाटतं की पैसा मिळावा किंवा एक लौकिक दृष्टिकोनातून जे संचय करावं असा मानस किंवा विचार कधी मनाशी आला नाही. या ठिकाणी तुम्ही जे काही प्रबोधन करत आहात, अध्यात्म आणि मानव या दोघांमधला दुवा तुम्ही या ठिकाणी काम करत आहात, दुवा बनून. पण या कंधार तालुक्यामध्ये, या मण्यार खोऱ्यामध्ये तुमचा जो काही हे विद्यालय आहे, उपकेंद्र आहे, हे उपकेंद्र केव्हापासून कार्यान्वित झालं आणि आता त्यांची वाटचाल काय आहे आणि भविष्य काय आहे? प्रथमतः मी संपूर्ण विद्यालयाचं नाव सांगू इच्छिते. तर ह्या विद्यालयाचं नाव आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, जे आमचं मुख्य केंद्र आहे माउंट आबू राजस्थान या ठिकाणी. तर त्याच्या अंतर्गत हे एक उपसेवा केंद्र चालतं. तर ही एक श्रृंखला आहे. मेन केंद्र आहे, सेवा केंद्र आहे, झोन लेवल आहे, सेवा केंद्र, त्याच्यानंतर उपसेवा केंद्र. त्याचबरोबर खेडोपाडी सुद्धा ह्या शाखा कार्य करतात. तर त्याला गीता पाठशाळा नावाने उद्देशलं जातं. तर या माध्यमातून सन 1999 साली मी कंधारमध्ये आले. तर कंधारमध्ये ऑफिशियली संचालिका म्हणून मला या ठिकाणी कंधार हे सेवेसाठी क्षेत्र देण्यात आलं. तर त्या माध्यमातून विभिन्न कार्यक्रम समाजामध्ये राबवण्याचा एक संघटित रूपाने कार्य या ठिकाणी निश्चित रूपाने केलेलं आहे. या ठिकाणी जे तुम्ही चालवता उपकेंद्र, मग हे उपकेंद्र हवेवर तर चालू शकत नाही. मग यांचा जो काही आर्थिक सोर्स आहे किंवा तुम्ही आता सांगितलं की आम्ही ऑनलाईन आमचं जे काही कार्य आहे किंवा आमचा जमा खर्च आहे, आमचं काही शेड्यूल आहे, ते आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगतो. पण आम्हाला काही शासनाचे नियम नाहीत. पण तुमच्या या उपकेंद्राचं जे काही ऑनलाईन जे अटॅचमेंट आहे ते तुम्ही स्वतः या ठिकाणी कॉम्प्युटर चालवून देता, याचा आम्हाला नवल वाटतोय. कारण तुम्ही अध्यात्मामध्ये तरी ट्रेंड आहातच, शिवाय तुम्ही या युगामध्ये जे संगणक युग आहे या युगाशी तुम्ही जोडून आहात, याचं आम्हाला कौतुक वाटतं. हे तुम्ही दोन्ही कसं साध्य केलं? तर ज्या अर्थी आपण समाजात वावरत असताना ज्या आर्थिक गोष्टी आहेत, घडामोडी आहेत, जमा खर्च आहे, तर या ठिकाणी विद्यालयाच्या मार्फत ऑडिट होतं. त्यामुळे एक ज्यावेळेस सेवा केंद्र ज्यावेळेस मान्यता प्राप्त होते, तर त्यावेळेस याचं नियोजन कसं चालतं. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की बाबा ह्या केंद्राचं सगळं रूपरेखा म्हणा किंवा जमा खर्च असेल किंवा आर्थिक गोष्टीचा उलाढाला कसा होतो. तर मी त्यांना एक सांगू इच्छिते की ही जी संस्था आहे, ही संस्था एक परिवार रूपाने कार्य करते. मग या संस्थेमध्ये जो कोणी व्यक्ती येतो ह्या ज्ञानाला पूर्णतः समजतो आणि ज्यावेळेस तो याचा रेग्युलर स्टुडंट बनतो, तर जणू काही तो एक या परिवाराचा सदस्य बनतो. मग आता विचार करा की परिवारामध्ये एखादा मोठा प्रसंग असेल, कार्यक्रम असेल, तर प्रत्येक जण त्याच्यामध्ये तडजोड करत असतो, प्रत्येक जण सहकार्य करत असतो. तर तशा पद्धतीने या ठिकाणी जे काही भाऊ बहिणी येतात, भले विभिन्न जातीचे धर्माचे असतील, तर ते या परिवाराचे सदस्य आहेत, ते एका ईश्वराचे लेकरं आहेत
आणि त्यांनी यथाशक्ती जे ते स्वतः कमवतात तर त्यातली ते धनराशीच्या रूपामध्ये, शारीरिक श्रमातून, मनाने अर्थात विश्वाप्रती शुभ भावना, शुभकामना देऊन आणि सगळ्याच प्रकारच्या सहयोगाने तथा सहकार्याने हे उपसेवा केंद्राचे जे जमा राशी म्हणा, खर्च म्हणा, या गोष्टी व्यवस्थित रूपाने चालतात। आपली परिस्थिती पाहता जग सगळं स्वार्थाच्या पोटी किंवा विस्तारवाद किंवा आपला प्राबल्याखाली इतर देश राहावं यासाठी, जसं युक्रेन आणि रशियाचं युद्ध आहे, या ठिकाणी मानव जातीच्या कल्याणासाठी युद्ध मानवाला कधीच समाधान देऊ शकत नाही। पण किंबहुना आपण विज्ञानाच्या मागे जात असताना अध्यात्म फार महत्वाची गोष्ट आहे। कारण आपण बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा। कारण ज्या गौतम बुद्धांनी ध्यानाच्या स्वरूपामध्ये जे काही अहिंसावादी विचार दिला, तो अहिंसावादी विचार या तुमच्या अध्यात्मातून किंवा तुमच्या उपकेंद्रातून, तुमच्या माउंट आबूच्या मोठ्या ऑफिसमधून चालतं, खरंच अभिनंदनीय आहे। कारण या स्वार्थी दुनियेमध्ये तुम्ही जे काही शांतीचा संदेश देत आहात, खरंच तुम्ही तुमचं कार्य मानव जातीच्या कल्याणासाठी आम्हाला तर वाटतं की अगदी अमूल्य आहे। मग ते जे काही अहिंसावादी तुमचं कार्य आहे आणि जातीयता इतकी काही लोकांच्या मनामनात बिंबली, पण या उपकेंद्रामध्ये आम्ही बघतोय सगळ्या जाती धर्माचे लोक येतात। मला तर वाटते सर्व धर्म समभाव तुमच्या अध्यात्माच्या उपकेंद्रात आहे, याचा आम्हाला आनंद वाटतोय। त्याबद्दलचं गमक काय? निश्चितच तुम्ही जसा युद्धाचा प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे रशिया आणि युक्रेनमध्ये, तर मला अभिमान वाटेल त्याच्याप्रती सांगण्यासाठी की त्या ठिकाणी युद्धाच्या समयाला जे नाहक असे व्यक्तीचा घातपात होत गेला किंवा एक अशांतिमय वातावरण निर्माण झालं, तर तशा वेळी एक शांती दूत म्हणून, एक शांतीचं कार्य करण्यासाठी तिथल्याच विदेशातल्या एका बहिणीला सुद्धा त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। तर त्या ठिकाणच्या विशिष्ट एका चर्चमध्ये, एक्झॅक्ट मला पत्ता माहित नाही, परंतु त्या ठिकाणी सर्व धर्मीयांचे काही प्रतिष्ठित व्यक्तींना बोलून त्या ठिकाणी त्या युद्धाप्रती चांगले व्हायब्रेशन किंवा एक शांतता किंवा युद्धामध्ये जे गेलेले आहेत किंवा जे व्यक्ती आहेत तर त्यांचा एक मानसिक धीर देण्यासाठी किंवा आधार देण्यासाठी त्या ठिकाणी एक शांतीचं एक संमेलन टाईपचं आयोजन केलेलं होतं। आणि त्या ठिकाणी आपल्यातले भगिनी जे विदेशी आहेत तर त्यांनी यांच्यामध्ये प्रमुख भूमिका केली होती। त्याच्यामुळे निश्चितच ही ब्रह्माकुमारी संस्था जी आहे ही प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं ज्या पद्धतीनं वेळेच्या माध्यमातून, शुभ भावनेच्या माध्यमातून, योग अर्थात मेडिटेशन, जसं आज आपण पाहतोय की कोरोना काळ होऊन गेला, त्या काळामध्ये मनुष्य जसं शरीराच्या फिजिकल फिटनेससाठी जागरूक झाला, परंतु त्या फिटनेस सोबत एक मानसिक संतुलन सुद्धा कसं राखलं पाहिजे किंवा मानसिक योग किंवा सर्वोत्तम जो राजयोग आपल्याला परमात्माने, ईश्वराने शिकवलेला आहे, तर त्या राजयोग आणि फिजिकल योग जर दोन्हीची जर आपण सांगड केली तर निश्चित आपण मानसिकरित्या सुदृढ बनू शकतो आणि शारीरिकरित्या सुद्धा सुदृढ बनू शकतो। तर त्याप्रती मेडिटेशन काय आहे, आत्मा अध्ययन, अध्यात्म म्हणजे काय, तर अध्यात्म म्हणजे कुठल्या प्रकारचं की धार्मिकता किंवा एखाद्या गोष्टीला अंधश्रद्धायुक्त अशातला तो भाग नसून आध्यात्मिकता म्हणजे स्वतः सेल्फ रिअलायझेशन, मी स्वतः कोण आहे, ती परमात्मा जी सर्वोच्च सत्ता आहे, तो शक्ती परमात्मा कोण आहे, तर स्वतः आणि परमात्माच्या स्वरूपाला जाणून मन बुद्धीच्या आधारे, सकारात्मक चिंतनाच्या आधारे परमात्माशी स्वतःला जोडणं, ज्या विधीला राजयोग असं म्हणतात। आणि ज्या राजयोगामुळे जे अमूल्याग्र आपल्याला शक्ती प्राप्त होते आणि त्या शक्तीच्या बळावर कित्येक प्रकारच्या रोगावर सुद्धा त्याचा इलाज होतो। अनेक प्रकारे जसं म्हटलं जाते की वृत्तीचे व्हायब्रेशन बनत आहे, विचारानं वातावरणाची निर्मिती होते। तर म्हटलं जातं की जसं सृष्टीची उत्पत्ती सुद्धा संकल्पाने झालेली आहे आणि सृष्टीचा लय सुद्धा परिवर्तन हे संकल्पानेच होणार आहे। मग या ठिकाणी विद्यालयामध्ये जसं आतापर्यंत आपण भक्तीमध्ये, ज्ञानामध्ये अनेक प्रसार माध्यमातून ऐकत गेलो की चांगले कर्म केले पाहिजे, चांगलं आचरण केलं पाहिजे, लोकांची चांगला व्यवहार केला पाहिजे, परंतु ह्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये मूळ जे आपलं बीज आहे ते म्हणजे विचार आहे। तर त्या विचाराला कसं चांगलं करता येईल याबद्दल रोज मेडिटेशन युक्त ईश्वरी महावाक्य, मुरली, चिंतन या ठिकाणी चालतं। आणि जे डेली सकाळी सकाळी आपण ज्यावेळेस हे आध्यात्मिक चिंतन वाचन करतो किंवा आत्मसात करतो
तर दिवसभर येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर त्या चिंतनाच्या आधारे आपण सहजतेने मात करू शकतो. आणि जे चिंतन समाजाला आपल्याला बऱ्याच प्रमाणात दिल्या जात आहे, वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी याच्या शाखा तथा केंद्र आहेत, तर त्या ठिकाणी सुद्धा हे आध्यात्मिक चिंतन रेग्युलर असं चालतं. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय मुख्यालय जरी माउंट आबूला असेल, या मन्याड खोऱ्यातलं माउंट आबू तुमचं उपकेंद्र आहे. या उपकेंद्राचा जो काही प्रवास आहे, आजपर्यंत तुम्ही काय काय केलं आणि इथून तुमच्या भविष्यामध्ये तुमच्या काय उपाययोजना आहेत, किंवा तुम्ही समाजापुढे किंवा मानवाला कोण्या पद्धतीने अध्यात्माचा तुम्ही प्रचार करणार आहात, या मला या ठिकाणी थोडक्यात आपण सांगा. ओम शांती. तर 1999 साली ज्या अर्थी मी ऑफिशियल रूपाने इथली संचालिका म्हणून मला हे सेवा केंद्र सेवार्थ देण्यात आलं, तर त्याच्या अंतर्गत बऱ्याचशा गीता पाठशाळा म्हणजे खेडोपाडी जाऊन आम्ही ईश्वरी संदेश देण्याचा माध्यम म्हणून एक गाडी केली. आणि त्या गाडीच्या माध्यमातून आम्ही एका दिवशी कमीत कमी 5 गावाला सुद्धा ईश्वराचं ज्ञान म्हणजे ईश्वरीय ज्ञान म्हणजे काय आहे, ईश्वरीय ज्ञान म्हणजे एखाद्या गोष्टीवर आस्था श्रद्धा वाढवणे अशातलाच भाग नसून ईश्वरीय ज्ञान किंवा सत्य स्वतःचं ज्ञान जे आतापासून आपण त्याच्यापासून कितीतरी दूर आहोत किंवा सत्य ज्ञानापासून आपण वंचित आहोत, तर ते ज्ञान प्रत्येक व्यक्तीला तळागाळापर्यंत ह्या गोष्टीला हे त्यांचं ज्ञान त्यांना व्हावं, म्हणजे त्यांना स्वतःचा बोध व्हावा. जसं कुठेतरी जीवनामध्ये प्रत्येकाला वाटत असते की मी कोण आहे, मी कुठून आलो, या जीवनामध्ये मी कशासाठी आलो, शेवटी मला कुठं जायचंय आणि सोबत काय घेऊन जायचंय, असा हा बऱ्याच जणांना कधी कधी पडणारा असा प्रश्न आहे. तर त्या सगळ्या प्रश्नाचं निरसन किंवा उत्तर आपल्याला ह्या मेडिटेशनच्या माध्यमातून किंवा यासाठी जे बेसिक 7 दिवसाचा कोर्स इथे शिकवला जातो, त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास हा वेळ इथं द्यावा लागतो, ज्या माध्यमातून आम्ही त्यांना मेडिटेशन कोर्स बद्दल ज्ञान तथा मार्गदर्शन करतो. आणि ज्ञान तथा मार्गदर्शन केल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा आपण हे केल्यानंतर आपणही त्याच्यासारखे होऊ का, आपल्याला कामधंद सोडल्या जातील का, तर निश्चित नाही. मला हे प्रांजळपणाने सांगायचे की ज्यावेळेस आपण या आध्यात्मिक ज्ञानाशी जोडतो, जोड म्हणजे संबंध जिथं जुटला जातो, तर त्या ठिकाणी ती अविरत किंवा ती शक्ती, तो फ्लो सतत आपल्याकडे प्रवाहित होत असतो. तर ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे, सकारात्मक ऊर्जा आहे, ती परमसत्ता केवळ एक परमात्मा जवळ आहे. तर कर्मक्षेत्रावर कार्य करत असताना परमात्माने जो आपल्याला राजयोग शिकवलाय, तर हा राजयोग कर्मयोग देखील आहे. तर हा योग करत असताना तुम्ही कर्मही करू शकता आणि कर्म करत असताना मेडिटेशन अर्थात परमात्माची आठवणही करू शकता. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे करत असताना लौकिक रीतीने तुम्हाला कुठलं घरबार सोडण्याची गरज नाहीये, कुठला व्यवसाय सोडण्याची गरज नाहीये. हा, मला माझ्या जीवनामध्ये वाटलं की मी एक लिमिटेड याच्यात राहून हे कार्य करू शकणार नाही, म्हणून मी या ठिकाणी जीवनामध्ये समर्पित होण्याचा निर्णय घेतला. परंतु ज्यांना वाटतं की मी आपण लौकिक दुनियामध्ये जॉब करावं, शिक्षण घ्यावं किंवा आपला परिवार सगळं सांभाळावं, तर सगळं काही सांभाळून सुद्धा त्यांनी अध्यात्माशी जोडू शकतात स्वतःला, किंवा अध्यात्माशी जोडून जर त्यांनी ते रेग्युलर दिनचर्या किंवा कार्य जर करत असतील तर ते 100% त्या कार्यामध्ये श्रेष्ठत्व किंवा त्याला श्रेष्ठ प्राप्ती त्याच्या अनुसार त्यांना होऊ शकते. जसं सरांनी विचारलं की बाबा ह्या क्षेत्रात आल्याच्या नंतर तुमच्याद्वारे काय काय ऍक्टिव्हिटीज झाल्या किंवा कुठल्या कुठल्या सेवा झाल्या, तर सुरुवातीला आम्ही सेवा बऱ्याच प्रमाणात केली, पण त्याची काही लेखी किंवा त्याचं काही एक कात्रण म्हणा त्याचं बऱ्याच सुरुवातीला ठेवण्यात आलं नाही. तर त्या ठिकाणी आम्ही व्यसनमुक्तीचे कार्यक्रम राबवतो, आध्यात्मिक ईश्वरी संदेश देतो, जनजागृतीसाठी. जसं प्रत्येक मनुष्य आत्मा सगळ्या क्षेत्रामध्ये राहून सुद्धा कुठंतरी दुःख अशांती महसूस करतोय, कुठंतरी मनाने खिन्नत्व त्याला प्राप्त वाटते, कुठंतरी त्याच्यामध्ये मनामध्ये तणाव निर्माण होतो. मग त्या तणावापासून त्याला मुक्त कसं राहता येईल त्याच्यासाठी एक स्ट्रेस मॅनेजमेंट आमच्या विद्यालयाच्या मार्फत आमच्या बहिणी वेळोवेळी जसं एखाद्या ग्रुप वाईज त्या ठिकाणी प्रोग्राम आयोजित करतात आणि तिथं हे त्यांना मार्गदर्शन दिल्या जातं की तणावापासून मुक्त कसं होता येईल, राजयोगाच्या द्वारे अष्टशक्तीची प्राप्ती कशी करता येईल, स्लीप मॅनेजमेंट काय, स्ट्रेस मॅनेजमेंट, अँगर मॅनेजमेंट. तर जे काही विकार आहेत, जी विकृती आहे किंवा जे विकार आपल्या मनुष्याला जडलेले आहेत आणि हे विकार जे मनुष्याला घातक आहेत आणि त्या विकारापासून मुक्त होण्यासाठी हे आध्यात्मिक ज्ञान हे 100% त्यांना कसं
उपलब्ध होतं किंवा 100% त्याचा कसा फायदा होतो, तर हा फायदा त्यांना तेव्हाच लक्षात येईल की ज्यावेळेस ते ज्ञानाला पूर्णतः जाणतील, ओळखतील, समजतील आणि समजल्यानंतर यथाशक्ती तुम्हाला जेवढं % वाटलं तुम्ही त्या ज्ञानाला धारण करून तुमच्या जीवनाची दिशा वाटचाल हे चांगल्या रीतीने करू शकता। त्यासाठी या विद्यालयाच्या मार्फत जे कोणी आमच्या विद्यालयामध्ये क्लासेसला मनुष्य येतात त्याच्यामध्ये स्त्रिया पण आहेत, पुरुष वर्ग पण आहे, जे स्वतःचा नोकरी, व्यवसाय, धंदा, घरदार सगळं काही सांभाळून सुद्धा ते ह्यासाठी वेळ देतात। कारण मला एक म्हणायचं की बाबा ज्या अर्थी तुम्ही जर 24 घंट्यामधला एक घंटा जर आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वतःसाठी दिलात, तर इव्हन 23 घंटे जर त्याच्यामुळे तुमचे चांगले होत असतील किंवा चांगले शक्तिशाली बनत असतील, तर निश्चित हे अध्यात्म त्यांना बेसिक पाया आहे जीवनामध्ये श्रेष्ठ वाटचाल करण्याचा। भलं ते कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती असू द्या, परंतु आध्यात्मिकतेचा जर तो जोडला गेला तर निश्चितच तो आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करू शकतो, परिवर्तन करू शकतो। कारण आमच्या विद्यालयामध्ये अशी कित्येक अशी उदाहरण आहे, काही लोक व्यसनी होते, काही लोकांमध्ये खूप प्रमाणामध्ये अहंकार होता, राग होता, तर ते स्वतःचा अनुभव सांगतात की पूर्वीचं आमचं जीवन कसं होतं आणि ज्यावेळेस आम्ही अध्यात्माला अपनवलं म्हणजे ते ज्ञान स्वतःमध्ये आचरणामध्ये आणलं, तर हळूहळू त्यांच्यामध्ये तो बदल होत गेला आणि आज तोच बदल समाजाला सुद्धा हवाय आणि ते बदल बघून समाजात कित्येक लोक त्याच्यामुळे प्रवृत्त झालेत आणि त्यांनी सुद्धा ची इच्छा व्यक्त केली की बाबा फलाना व्यक्ती ज्या अर्थी या ज्ञानात गेला तेवढा बदल झालाय, तर निश्चित आपणही आपल्यामध्ये बदल करू शकतो। तशा प्रकारे हे ईश्वरी विश्वविद्यालय स्वपरिवर्तनाचं एक ज्ञान प्रत्येक मनुष्याला देतं की स्वपरिवर्तन जो की विश्व परिवर्तनाचा आधार आहे। अन्यथा आपण समाजामध्ये म्हणतो की समाज बदलला पाहिजे, चालीरीती बदलल्या पाहिजे किंवा एखादं राजकारण बदललं पाहिजे, तर प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये कोणाला दोष देतच राहतो। परंतु आध्यात्मिक ज्ञानामध्ये हे स्पष्ट होतं की या ठिकाणी मला स्वतःला बदलायचंय। कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासून होत असते आणि स्वतःला ज्या अर्थी आपण बदललो त्या अर्थी आपण परिवाराला बदलू शकतो आणि समाजाला सुद्धा बदलू शकतो आणि हा बदल आपल्याला आध्यात्मिक ज्ञानामुळे निश्चितच करता येतो। या विद्यालयाचं संपूर्ण नाव आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय। तर वर्तमान याची शाखा माउंट आबू राजस्थान येथे आहे। तर या विद्यालयाची स्थापना सन 1937 साली सिंध कराची हैदराबाद या ठिकाणी या विद्यालयाची स्थापना झाली, जो वर्तमान पाकिस्तानचा भाग आहे आणि सन 1950 साली ही संस्था एक छोट्याशा परिवार रूपांतरी 350 लोकांचा समूह माउंट आबू राजस्थान या ठिकाणी स्थलांतरित झाले। म्हणजे 1950 साली हे कार्य चालू झालं माउंट आबू राजस्थान या ठिकाणी। तर याच्या अंतर्गत 20 प्रकारचे विंग्स कार्यरत आहेत, ज्याच्यामध्ये एज्युकेशन विंग आहे, मीडिया विंग आहे, सोशल विंग आहे, बिझनेस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विंग आहे। तर अशा विभिन्न प्रभागाद्वारे विंग्सद्वारे विभिन्न कार्यक्रम माउंट आबू राजस्थान येथे आयोजित केले जातात आणि प्रत्येक ठिकाणची काही लोक त्या ठिकाणी जाऊन एक 3 ते 4 दिवसाचं शिबिर अटेंड करून त्या क्षेत्रामध्ये आध्यात्मिकता कशी महत्वाची आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान तथा मार्गदर्शन त्यांना दिलं जातं आणि पुरेपूर ते त्याचा त्या ठिकाणी लाभ घेतात। तर ही जी ब्रह्माकुमारीज विद्यालय आहे तर ही युनेस्को मध्ये सल्लागार म्हणून काम करते। तर या विद्यालयाला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। तर या विद्यालयामध्ये जसं शांतीदूत पुरस्कार आहे, तर या ठिकाणी एक प्रोजेक्ट चालवण्यात आला होता 1 मिनिट सायलेंट। तर या ठिकाणी संपूर्ण विश्वातील आत्म्यांनी 1 मिनिट सायलेंट शक्तीचं एक सहयोग तथा योगदान या विद्यालयाच्या माध्यमातून देण्यात आलं होतं। अशा विभिन्न संस्थांच्या मार्फत कार्य केलं जातं। जसे ही संस्था सामाजिक रूपाने आध्यात्मिक रूपाने या ठिकाणी जागृती करण्याचं कार्य करते। तर ह्या विद्यालयाचं जे एम ऑब्जेक्ट आहे तर ते एम ऑब्जेक्ट आहे नरापासून श्री नारायण बनणे तथा नारीपासून श्री लक्ष्मी बनणे। तसं म्हटलं जातं की नर ऐसी करनी करे जो नर का नारायण होवे, नारी ऐसी करनी करे जो नारी की लक्ष्मी होवे। अर्थात एक साधारण मनुष्य सुद्धा श्रेष्ठ कर्माच्या द्वारे देवत्व पदाची प्राप्ती करू शकतो, तर त्याबद्दलचं ज्ञान या विद्यालयाच्या मार्फत दिल्या जाते। तर या विद्यालयाचे जे मुख्य फाउंडर आहेत ते म्हणजे प्रजापिता ब्रह्मा बाबा, ज्यांचं पूर्वी नाव दादा लेखराज होतं, जे एक साधारण वर्गामध्ये त्यांचा जन्म झाला
आणि त्या अध्यात्माची विशिष्ट आवड असल्यामुळे लौकिक जीवनामध्ये त्यांनी आपल्या जीवनामध्ये ईश्वरीय ज्ञानामध्ये आल्यामुळे किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या जीवनामध्ये 12 गुरु केले होते. आणि नंतर परमात्माने समाज परिवर्तन करण्यासाठी जसं एखादा शिक्षक असतो तर शिक्षक ज्यावेळेस पाहतो की एखादा विद्यार्थी जर अभ्यासामध्ये कमकुवत असेल, कमजोर असेल, तर त्या विद्यार्थ्याला एक विशिष्ट वेळ देऊन त्याला पुढे नेण्याचा प्रयास करतो. तसं ईश्वर पिता परमात्मा सुद्धा परम शिक्षक आहे आणि परम शिक्षक परमात्माने मनुष्याला जागृत करण्यासाठी किंवा मनुष्याला स्वतःचा बोध करून देण्यासाठी प्रजापिता ब्रह्मा यांच्या शरीराचं माध्यम तथा आधार घेतला आणि त्यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट होऊन त्या निराकार परमात्माने, ज्याला आपण निर्गुण निराकार कर्ता करविता असं म्हणतो, तर परमात्माने ब्रह्माच्या मुखाचा आधार घेऊन हे ईश्वरीय ज्ञान देण्याचं कार्य सातत्यानं सुरू ठेवलेलं आहे. तर या विद्यालयाच्या मार्फत जवळपास वर्तमान 140 देशामध्ये हे ज्ञान चालतं, जे की ज्ञान विनामूल्य आहे. तर या ठिकाणी प्रत्येक धर्म जातीचा मनुष्य आत्मा हे ज्ञान घेऊ शकतं. तर यासाठी कुठल्याही प्रकारे वयाची अट नाहीये. तर अशा प्रकारे ही संस्था वेगवेगळ्या रूपातून माध्यमातून कार्य करते. तर आमच्या पूर्वीच्या ज्या प्रशासिका होत्या दादी जानकीजी, तर त्यांना वर्ल्ड संपूर्ण विश्वामध्ये ज्यांचं मन स्थिर आहे, स्थिर महिला, मन स्थिर म्हणून असं त्यांना गौरवण्यात आलं. म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये ज्याचं मानसिक लेवल जे आहे हे स्थिर आहे म्हणून त्यांना त्या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. अशा प्रकारे ही संस्था प्रत्येक माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातून, जसं वर्तमान अनेक युनिव्हर्सिटीशी संलग्न करार करून त्यांनी त्या ठिकाणी एक व्हॅल्यू एज्युकेशनचा कोर्स सुरू केलेला आहे. आणि गुजरात साईडला अंगणवाडीपासून ते पूर्ण पुढे सुद्धा एज्युकेशन चालू आहे. आपल्या ठिकाणी जसं शंकरराव युनिव्हर्सिटी आहे, शंकरराव विद्यालय, यशवंतराव चव्हाण विद्यालय, तर त्याच्या माध्यमातून सुद्धा ग्रॅज्युएशन म्हणजे मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षणामध्ये डिप्लोमा, ऍडव्हान्स डिप्लोमा आणि डिग्री अशा प्रकारचे कोर्सेस, काउन्सिलिंग, अशा प्रकारचे MSc, अशा प्रकारचे जे अध्यात्माशी जोडून आहेत किंवा आध्यात्मिकतेसोबत जगाचे नॉलेज त्यांना व्हावं या उद्देशाने हा प्रोजेक्ट किंवा हे एज्युकेशन या संस्था आणि इतर युनिव्हर्सिटीच्या सहयोगाने असे कोर्सेस तथा क्लासेस घेतले जातात. तर विभिन्न त्या ठिकाणी काही काही सेवा केंद्र निश्चित केलेले आहेत. तर त्यांना PC केंद्र म्हणून ओळखलं जातं, जे कॉलेज आहे. तर त्या ठिकाणी त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. तर याच्यामध्ये मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षणामध्ये जसं वर्तमान आज आपण पाहत आहोत की समाजामध्ये मूल्यांचा ऱ्हास होत आहे. विशिष्ट आजची जी युवा पिढी आहे, जे उद्याचं भविष्य आहे, ते कुठेतरी व्यसनाच्या अधीन होऊन मोबाईल्स किंवा इतर जे सामग्री आहे त्याच्याशी अधीन होऊन कुठेतरी भरकटत चाललेली आहे. आणि त्या भरकटलेल्या समाजाला एक नवीन दिशा देण्याचं कार्य हे ब्रह्माकुमारी विद्यालय करत आहे. मग ते कशा माध्यमातून करत आहे? तर त्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे कार्यक्रम असतील किंवा त्याच्याबद्दल मेडिटेशनचे कोर्स असतील, राजयोगाची अनुभूती असेल, वेळोवेळी जसं युथ विंगचे कॉन्फरन्स आयोजित केले जातात माउंट आबू या ठिकाणी. काही सेंटरला सुद्धा युथ ऑकेजन असतं. युथमध्ये जे काही कला दडलेल्या आहेत तर त्या कलेला वाव मिळण्यासाठी काही स्पर्धा घेतल्या जातात. जसं आमच्या दादी होऊन गेल्या प्रकाशमणी दादीची, तर त्यांचा दिवस आहे 25 ऑगस्ट, ज्या दिवशी त्यांनी संपूर्णत्वाला प्राप्त केलं. तर तो दिवस विश्व शांती दिवस म्हणून गौरवण्यात आला जातो. तर त्यावेळेस विशेष तौर पर मॅरेथॉन दौड आयोजित केल्या जाते. तर त्यामध्ये सुद्धा युवाला प्रोत्साहन दिलं जातं. त्याचबरोबर युवाला सुद्धा जर आध्यात्मिक ज्ञान देऊन एक त्यांना दिशा देण्याचं कार्य हे ब्रह्माकुमारी विद्यालय करते. तर मला एक आनंदाची गोष्ट आहे की जवळपास आमच्या विद्यालयामध्ये कमीत कमी 50,000 असे युवा आहेत की जे आपल्या काही समर्पित रूपाने सेवा देतात आणि काही स्वतःची ड्युटी डेली म्हणजे जे काही डेली कार्य आहे ते करत असताना सुद्धा ते आध्यात्मिकतेशी जोडलेले आहे. आणि त्याच्यामुळे ते स्वतःचा तर उन्नती करतातच, परंतु त्याचबरोबर सेवेमध्ये सुद्धा ते सतत अग्रेसर राहतात, पुढाकार घेतात. आणि त्याच्यामुळे इतर युवांना सुद्धा ती प्रेरणा मिळते की आपणही या ठिकाणी अशा पद्धतीचं काही कार्य केलं पाहिजे. कारण युवामध्ये जी शक्ती आहे, जे ब्रह्मचर्याची ताकद आहे, त्याचा अपव्यय होत आहे. कुठेतरी तोडफोड करणे, धरणा करणे, जाळपोळ करणे असा त्याचा एनर्जीचा गलत उपयोग होत आहे. आणि ज्यावेळेस त्याला ते एनर्जीचं महत्व कळेल की एनर्जी किती शक्तिशाली आहे. कित्येकाचा आदर्श आहे स्वामी विवेकानंदजी,
त्यांनी म्हटलं होतं की मला असे युवा द्या ब्रह्मचारिणी की जेणेकरून मी या संपूर्ण जगाचं समाजाचं परिवर्तन करू शकेन. तसं मला आनंद वाटेल की असे कितीतरी ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी आहेत जे आमच्यासारखे पूर्ण समर्पित आहेत आणि जे काही गोल्ड मेडलिस्ट आहेत, खूप काही एज्युकेशन त्यांनी जीवनामध्ये घेतलेलं आहे, पण त्यांनी वेळोवेळी असा संकल्प केला आणि समाजासाठी जे ऋण व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून त्यांनी या जीवनामध्ये समर्पित होऊन ते कार्य करत आहेत. आणि नक्कीच तशांचं जीवन पाहिल्यानंतर इतर युवा पिढीला सुद्धा ते करण्याची जिज्ञासा किंवा प्रेरणा निर्माण होऊ शकते. आणि त्याचबरोबर आजचा जो युवा आहे तर युवाने जर स्वतःच्या योग्यतेला जाणलं, स्वतःच्या ताकदीला जाणलं आणि त्या ताकदीचा यथाशक्तीचा चांगल्या कामामध्ये उपयोग केला तर नक्कीच उद्याचं भविष्य हे श्रेष्ठ मार्गाकडे किंवा श्रेष्ठ विश्वगुरु भारताला जो बनवण्याचा मानस आहे तर त्या ठिकाणी त्यासाठी वाटचाल होईल किंवा ते स्वप्न साकार होईल निश्चितच, असं मला वाटतं. ओम शांती. तुमचं नावच ज्योती आहे. म्हणतात ना, ज्योत से ज्योत जगाते चलो और प्रेम की गंगा बहाते चलो. हे जे ब्रीद आहे खरंच तुम्हाला भेटून आम्हाला या ठिकाणी समाधान वाटलं. आणि जे काही अध्यात्म आहे, जे काही प्रेम आहे, मानवतेचं काही समीकरण आहे, हे तुमच्याशी बोलून आम्हाला चांगलं वाटलं. पण सध्याची तरुणाई, मुलगा असो मुलगी असो, ही भरकटच चाललेली आहे, व्यसनाधींकडे चाललेली आहे. मोबाईल युगामध्ये सारखा मोबाईल हातात आहे. माझं म्हणणं की तुम्ही या विज्ञानाचा उपयोग घ्या, पण त्यांच्यासोबत वाहू नका. यासाठी आमच्या येणाऱ्या तरुण पिढीला तुमचं मौलिक मार्गदर्शन काय राहील? आमच्या ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या द्वारे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालवल्या जातात. त्याच्यामध्ये वर्तमान जसं कल्पतरू एक प्रोजेक्ट आहे तर त्याच्यामध्ये 40 लाख वृक्ष लावण्याचा आणि त्यासोबत त्याचं संगोपन करण्याचं कार्य सुद्धा ब्रह्मकुमारीजन हाती घेतलेलं आहे. तर अशाही जसं वृक्ष निसर्गाशी जोडण्याचं किंवा निसर्ग जे काय आपल्याला देणं लागतो त्याचं ऋण फेडण्यासाठी आजच्या युवा पिढीला मी आवाहन करते की त्यांनी सुद्धा अशा सुंदर प्रोजेक्टमध्ये स्वतःचा अमूल्य वेळ देऊन, भलं तो आमच्यासारखा पूर्ण नाही देता आला तरी जसं यथाशक्ती त्यांना जमेल तसं ते या कार्यासाठी वेळ देऊ शकतात. त्याचबरोबर जे स्वतः निर्व्यसनी आहेत आणि त्यांची जर सोबतची पिढी असेल, नातेवाईक असतील, समाजामध्ये काही परिचित लोक असतील आणि ते कुठेतरी व्यसनाकडे जात असतील किंवा त्याची कुठे वाट चुकत असतील तर तुम्ही त्यांना एक मार्गदर्शन करून किंवा वेळोवेळी त्यांना आध्यात्मिक केंद्राशी जोडून तुम्ही त्यांचं व्यसनापासून त्यांना दूर करू शकता. आणि त्याचबरोबर जसं मोबाईल आहे त्याचे इफेक्ट आणि साईड इफेक्ट दोन्ही आहेत आणि त्याचा जर तुम्ही चांगल्या रीतीने उपयोग जर केला तर तुम्ही कमी वयामध्ये खूप काही बौद्धिक स्तरावर किंवा कमाईच्या रूपामध्ये तुम्ही खूप काही घडू शकता आणि करू शकता. परंतु हे सगळं करत असताना जसं आहे मनुष्य काय करतो, जसं मन आहे, मनाला चांगलं किंवा वाईट कळत नसतं. जसं मन जसं कल आहे, जशी दिशा भेटली त्याच्यानुसार ते वाहत असतं. पण मनाला कन्वर्ट करण्यासाठी कुठंतरी प्राणायाम करणे, ओम ध्वनी गुंजन करणे, मेडिटेशन करणे किंवा आपण जे काही तत्वाला अनुसरून चालतो तर ते तत्व जर तुम्ही स्वतःचं एक रोजचं दिनचर्यामध्ये जर जोडला किंवा कमीत कमी 10-15 मिनिटं मेडिटेशन, भले मेडिटेशनची टेक्निक आपल्याला क्लिअर माहित नाहीये तरी आपण प्रत्येक मनुष्यात जर 2 मिनिटं जर पूर्ण विश्वाप्रती जर आपण शुभ भावना आणि शुभ कामना ह्याचं जर आपण सहयोग किंवा योगदान देऊ शकलं तर या ठिकाणी सुद्धा जे आपण देतो तर तेच निसर्गाकडून परत रिटर्न आपल्याला मिळत असतं. मग हे मेडिटेशन मध्ये आपण विश्वाप्रती योगदान काय देऊ शकतो तर प्रत्येकाप्रती शुभ भावना आणि शुभ कामना क्रिएट करणं. त्याचबरोबर वेळोवेळी जे काही इव्हेंट आमच्याद्वारे सादर केले जातात किंवा होतात तर यथाशक्ती तुम्ही त्याच्यामध्ये वेळ देऊन तुम्ही स्वतःला चांगल्या रीतीने प्रेझेंट करू शकता आणि घडू शकता. तर मला एवढंच एक युवाला सांगू इच्छिते की नैतिक मूल्याने स्वतःला संपन्न करून अनेकाला श्रेष्ठ बनवण्यासाठी प्रत्येक युवानं ह्या कार्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि स्वतः तथा विश्वाच्या परिवर्तन करण्यासाठी एक संपूर्ण म्हणजे महत्वाचं योगदान द्यावं असं एक आंतरिक प्रत्येक युवासाठी माझा एक शुभ संदेश आहे. ओम शांती. खूप छान वाटलं तुम्हाला या ठिकाणी बोलकं करताना आणि तुमच्या उपकेंद्राचं काय कार्य आहे समाजाला तिथपर्यंत जाता आलं नाही समाजापर्यंत, पण या माध्यमातून तुम्ही आमच्या युग साक्षी
या लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत जे काही पोहोचायचं आम्हाला त्यासाठी तुम्ही आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलात त्याबद्दल आम्ही या ठिकाणी आभार मानतो. ओम शांती.